नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरला आपण बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयामध्ये डेप्रिसिएशन टॉपिकपर्यंत ऑनलाईन आणि ऑफलाईन या पद्धतीने अभ्यासक्रम अभ्यासलेला आहे. आता आपल्याला त्याच्याच पुढचा टॉपिक फायनल अकाउंट, सोल ट्रेडर, एकल व्यापारी यांचं फायनल अकाउंट या ठिकाणी तुम्हाला अभ्यासायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या फायनल अकाउंटमध्ये मागील लेक्चरला आपण फायनल अकाउंटचं इंट्रोडक्शन अभ्यासलं, फॉर्मॅट अभ्यासलं, ॲडजस्टमेंट अभ्यासल्या. आता आपण या ठिकाणी पहिला प्रॉब्लेम अभ्यासणार आहोत. तर सर्व विद्यार्थ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. फायनल अकाउंटमध्ये प्रॉब्लेम अभ्यासत असताना या ठिकाणी आपल्याला ट्रायल बॅलन्स दिलेला असतो आणि एक 2-4 ॲडजस्टमेंट दिलेल्या असतात. हा प्रॉब्लेम तुमच्या टेक्स्टबुकमधला पहिलाच प्रॉब्लेम आहे, फक्त नाव बदललेलं आहे, लक्षात घ्या. त्यामुळं या ठिकाणी तुम्ही टेक्स्टबुकमधला सुद्धा प्रॉब्लेम व्यवस्थित बघू शकता आणि त्या पद्धतीने तो तुम्ही सॉल्व पण करायचा आहे. तर या ठिकाणी सुरुवातीला तुम्हाला हे ट्रायल बॅलन्स खाली टायटल दिलेले लक्षात घ्या. ट्रायल बॅलन्स तुम्हाला दिलेलं आहे आणि 2 स्लाईडमध्ये ट्रायल बॅलन्स दिलेला आहे आणि एकच ॲडजस्टमेंट पण दिलेली आहे, लक्षात घ्या. इथं ॲडजस्टमेंट दिलेली आहे क्लोजिंग स्टॉकची. आता महत्त्वाचं प्रिपेअर तुम्हाला तयार काय काय करायचं आहे ते महत्त्वाचं लक्षात घ्या. ट्रेडिंग अकाउंट आहे एका स्लाईडवरती, ट्रेडिंग पहिल्या, नंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे अँड बॅलन्स शीट आहे, लक्षात घ्या. अशा पद्धतीने 2 अकाउंट, ट्रेडिंग, प्रॉफिट लॉस आणि एक बॅलन्स शीट तुम्हाला तयार करायचं आहे. तर ट्रेडिंग अकाउंटमध्ये तुम्हाला सुरुवातीला या ठिकाणी ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट अभ्यासत असताना ट्रेडिंग अकाउंटला सुद्धा डेबिट साईड, क्रेडिट साईड लक्षात घ्या. हे ट्रेडिंग अकाउंट तुम्हाला दिलेलं आहे, लक्षात घ्या. डेबिट आणि क्रेडिट या ठिकाणी इकडं डेबिट म्हणजेच DR आणि इकडं क्रेडिट CR, म्हणजे डेबिट क्रेडिट. महत्त्वाचं लेजरचंच फॉर्मॅट आहे, पर्टिक्युलर अमाऊंट रुपीज, अमाऊंट रुपीज, पर्टिक्युलर अमाऊंट रुपीज, अमाऊंट रुपीज. म्हणजे या ठिकाणी इनर आउटर कॉलम तयार करायचा आहे. हा आतला कॉलम म्हणजे इनर कॉलम आणि बाहेरचा कॉलम म्हणजे आउटर कॉलम आहे, लक्षात घ्या. ॲडजस्टमेंट असेल तर या इनर कॉलमला एंट्रीज करायची आणि ॲडजस्टमेंट नसेल तर डायरेक्ट तुम्ही आउटर कॉलमला अमाऊंट लिहायची आहे, लक्षात घ्या. त्यामुळं इनर आणि आउटर कॉलम हेही भाग समजून घ्या. आतमधला हा इनर कॉलम आहे आणि बाहेरचा हा आउटर कॉलम आहे. ॲडजस्टमेंटसाठी आपण इनर कॉलमचा वापर करतो. ॲडजस्टमेंट नसेल तर डायरेक्ट तुम्ही आउटर कॉलमला त्याची एंट्री करायची आहे. डेबिट साईड आणि क्रेडिट साईड DR CR लिहितो आपण. पहिलं अकाउंट हे तुमचं ट्रेडिंग अकाउंट आहे. इथं ट्रेडिंगला सगळे उत्पादनाचे खर्च डेबिटला येतात, मालाची विक्री क्रेडिटला लिहितो आपण. ट्रेडिंग अकाउंटला आपल्याला ग्रॉस प्रॉफिट मिळत असतो. हे आपण टेंटेटिव्ह बघतोय, नंतर प्रॉब्लेम व्यवस्थित सॉल्व करणार आहोत. त्यानंतर दुसरं आपलं अकाउंट आहे ते म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, लक्षात घ्या. दुसरं अकाउंट आहे आपलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. त्याला पण इकडं डेबिट आणि क्रेडिट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला सगळे ऑफिस खर्च, विक्री खर्च व तोटे आपण डेबिटला लिहितो आणि क्रेडिटला फक्त उत्पन्न आणि फायदे लिहित असतो. प्रॉफिट लॉसला आपल्याला नेट प्रॉफिट मिळतो, तो आपण कॅपिटलमध्ये ॲड करतो. त्याला पण इनर आउटर कॉलम या ठिकाणी एंट्रीज करायची आहे. आणि सगळ्यात शेवटी आपलं जो महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे बॅलन्स शीट. बॅलन्स शीटला लॅबिलिटी साईड
asset side. बॅलन्स शीट इट इज ए स्टेटमेंट नॉट अकाउंट. बॅलन्स शीट हे स्टेटमेंट आहे, ते अकाउंट नाही. त्यामुळं बॅलन्स शीटला या ठिकाणी लक्षात घ्या, लायबिलिटी साईड, ॲसेट साईड, इथं डेबिट क्रेडिट येत नाही, ते अकाउंटला लिहित असतो. बॅलन्स शीट इट इज अँड स्टेटमेंट आहे. आता त्याचबरोबर तुमचं बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटी साईडला भांडवल आणि देणे आपण लिहितो आणि ॲसेट साईडला संपत्ती, मालमत्ता येणे, सर्व ॲसेट आपण ॲसेटला लिहित असतो. तुमच्या लायबिलिटीची टोटल 3,58,000 आलेली खाली दिसते बघा, तेवढीच तुमची ॲसेटची पण 3,58,000 आलेली आहे. म्हणजे ज्यावेळी तुमचं बॅलन्स शीट टॅली होणार आहे त्याचवेळी तुमचा प्रॉब्लेम हा टॅली झालेला आहे. 12 मार्कासाठी आउट ऑफ मार्क्स मिळतात, हा प्रॉब्लेम विचारला जातो. ज्यावेळी तुमचं बॅलन्स शीट टॅली होणार आहे त्यावेळी तुमचा प्रॉब्लेम व्यवस्थित सॉल्व झालेला आहे. मग आता या ठिकाणी लक्षात घ्या, बॅलन्स शीटला लायबिलिटी साईडला डायरेक्ट आपण लिहित असतो, ॲसेटला पण डायरेक्ट लिहायचं आहे. लक्षात घ्या, बॅलन्स शीट तुमचं टॅली होणं गरजेचं आहे. पण ट्रेडिंग अकाउंटला लक्षात घ्या, डेबिट साईडला लिहिताना टू ओपनिंग स्टॉक, टू परचेस, टू रॉयल्टी, टू वेजेस, आणि क्रेडिटला बाय सेल, बाय क्लोजिंग स्टॉक. म्हणजे डेबिटला लिहित असताना टूने सुरुवात करायची आणि क्रेडिटला लिहित असताना बाय या शब्दाने सुरुवात करायची. महत्त्वाचं लक्षात घ्या, ह्या बेसिक इन्फॉर्मेशन आहेत. डेबिटला टू, क्रेडिटला बाय या अक्षराने सुरुवात करायची आहे. आणि तरी तुम्ही तुमचं अजून टेक्स्टबुकमध्ये पण बघा, अशाच पद्धतीने सॉल्व केलेलं आहे. अकाउंटला डेबिटला टू, क्रेडिटला बाय, बॅलन्स शीटला डायरेक्ट पॉईंट लिहायचे आहे. आता आपल्याला प्रश्न दिलेला आहे, तो प्रश्न व्यवस्थित समजून घ्या, त्याचं पोस्टिंग व्यवस्थित समजून घ्या आणि मग आपण व्यवस्थित हा प्रॉब्लेम सॉल्व करू. बघा, एक 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 अगोदर मी समजून सांगतोय आणि मग आपण प्रत्यक्ष ते बघू. प्रॉब्लेम नंबर 1 तुमच्या टेक्स्टबुकमधलाच आहे, व्यवस्थित लक्ष द्या सर्वांनी काळजीपूर्वक. पहिलाच प्रॉब्लेम आहे, ट्रायल बॅलन्स ऑफ राम अँड सन्स. राम अँड सन्सचं ट्रायल बॅलन्स दिलेला आहे ॲज ऑन 31 मार्च 2019. आणि हेच वरती टायटल, इथं खाली टायटल आलेले बघा, ट्रायल बॅलन्स ॲज ऑन 31 मार्च 19. डेबिट बॅलन्स रुपीज, क्रेडिट बॅलन्स रुपीज. तर या पद्धतीने आहे बघा. आता आपण एक 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 पॉईंट, ट्रायल बॅलन्सच्या प्रत्येक पॉईंटचा एकच इफेक्ट होतो, हे महत्त्वाचं लक्षात घ्या. बघा, आता मी एक पॉईंट वाचतोय, त्याची अमाऊंट वाचतोय, कुठं लिहायचं ते पण सांगतोय, नंतर आपण ते बघू. आता डेबिटला आलेले पॉईंट एक तर ट्रेडिंगच्या डेबिटला येणार आहेत, लक्षात घ्या, किंवा प्रॉफिट लॉसच्या डेबिटला येणार आहेत, किंवा ॲसेटलाच येणार आहेत. लक्षात घ्या, डेबिटचे एक तर ट्रेडिंगच्या डेबिटला, प्रॉफिट लॉसच्या डेबिटला किंवा ॲसेट साईडला लिहिणार आहे. आता बघा, पहिला पॉईंट आहे रॉयल्टीज. रॉयल्टीज ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. ड्रॉइंग, हे ड्रॉइंग येतं डेबिटला, पण आपण कॅपिटलमधनं लेस करायचं आहे. वेजेस ट्रेडिंगच्या डेबिटला. परचेज ट्रेडिंगच्या डेबिटला. कॅश, कॅश आपली काय आहे, ॲसेट आहे, कॅश ॲसेटला येणार आहे. सेल्स रिटर्न हे डेबिटला येतं, पण ट्रेडिंगच्या क्रेडिटला सेल्समधून ते लेस करायचं आहे. बँक, बँक बॅलन्स आपली ॲसेट आहे. इन्शुरन्स प्रॉफिट लॉसच्या डेबिटला. फर्निचर ॲसेटला. बिल्डिंग ॲसेटला. सन्ड्री डेटर्स ॲसेटला. आता पुढच्या निम्म्या स्लाइडमध्ये खाली बघा, पुढचे पॉईंट दिलेले आहेत. बॅड डेट म्हणजे तोटा झाला, बुडीत रक्कम आहे, प्रॉफिट लॉसच्या डेबिटला. सन्ड्री एक्सपेन्सेस प्रॉफिट लॉसच्या डेबिटला. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस प्रॉफिट लॉसच्या डेबिटला. सगळे खर्च प्रॉफिट लॉसच्या डेबिटला लिहितो आपण.
आता ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला कॅरेज आउटवर्ड, पक्का माल वाहतूक करून बाहेर नेलेला आहे, कॅरेज आउटवर्ड. प्रॉफिट लॉसच्या डेबिटला रेंट, प्रॉफिट लॉसच्या डेबिटला रेंट म्हणजे भाडं, कॅरेज इनवर्ड, कॅरेज म्हणजे वाहतूक खर्च, इनवर्ड म्हणजे आयात करताना कच्चा माल आणताना झालेला वाहतूक खर्च आहे. ट्रेडिंगच्या डेबिटला कॅरेज इनवर्ड आणि सॅलरी प्रॉफिट लॉसच्या डेबिटला. म्हणजे ट्रायल बॅलन्समधल्या डेबिट साईडचे पॉईंट एक तर येतात ट्रेडिंगच्या डेबिटलाच किंवा प्रॉफिट लॉसच्या डेबिटलाच किंवा असेटला. महत्त्वाचं हे लक्षात घ्या, मी मुद्दाम इथं लिहिलेलं आहे. म्हणजे डेबिटला आलेले पॉईंट एक तर ट्रेडिंगच्या डेबिटला येणार किंवा प्रॉफिट लॉसच्या डेबिटला येणार किंवा असेटला. म्हणजे रूल तयार होतोय, लक्षात घ्या. डेबिट डेबिट असेट, हा रूल सर्वांनी व्यवस्थित लिहून घ्या. डेबिट डेबिट असेट म्हणजे डेबिटला आलेला पॉईंट एक तर ट्रेडिंगच्या डेबिटला येईल किंवा प्रॉफिट लॉसच्या डेबिटला येईल किंवा असेटला येणार आहे, लक्षात घ्या. आणि हा महत्त्वाचा रूल मग आपण क्रेडिटचे नंतर पॉईंट अभ्यासणार आहोत. अगोदर बघा, परत एकदा व्यवस्थित आपण हे पॉईंट ट्रान्सफर करून दाखवतो कुठं येतं ते, त्यामुळे लक्ष द्या नीट. आता रॉयल्टी बघा 4,000 रुपये आहे ट्रेडिंगच्या डेबिटला. बघा आपलं पुढचं लगेच ट्रेडिंग अकाउंट दाखवतोय, लक्षात घ्या, नीट व्यवस्थित लक्ष द्या. ट्रेडिंग अकाउंट इथं डेबिट साईडला बघा टू रॉयल्टी 4,000 रुपये आहे. हेच मी सांगतोय, रॉयल्टी ट्रेडिंगच्या डेबिटला आलं, टू रॉयल्टी 4,000 रुपये. आता पुढचा नेक्स्ट पॉईंट बघा, नीट व्यवस्थित लक्ष द्या. आता हे ड्रॉइंग आहे 10,000 रुपये. ड्रॉइंग आपण डेबिटला येतं पण ते लॅबिलिटीला कॅपिटलमधनं लेस करतो. ड्रॉइंग म्हणजे मालकाने स्वतःसाठी पर्सनली माल टेकन ओव्हर केला असेल त्याला आपण ड्रॉइंग म्हणतो. मग हे ड्रॉइंग काय करायचं आहे लक्षात घ्या, कॅपिटलमधनं लेस करायचं आहे, लक्षात घ्या. त्यामुळे ड्रॉइंग कुठं लिहायचं, या ठिकाणी आपण कॅपिटलमधून ते लेस करायचं आहे. आता पुढं या ठिकाणी पुढचा पॉईंट आहे, लक्षात घ्या, वेजेस 6,000. ड्रॉइंग बघा इथं लॅबिलिटी साईडला दाखवतो, थांबा. ड्रॉइंग बघा हा डेबिटला येतो पण आपण तो लेस करतो. बघा इथं कॅपिटल लॅबिलिटीला तिथून लेस ड्रॉइंग 10,000 रुपये लिहिलेलं आहे, ड्रॉइंग वजा करायचं आहे. आता पुढं आपल्याला पुढं दिलेलं आहे, लक्षात घ्या, वेजेस. वेजेस बघा 6,000 रुपये आहे. वेजेस म्हणजे मजुरी, ती आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहितो. बघा वेजेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू वेजेस 6,000. बघा वेजेस ट्रेडिंगच्या डेबिटला लिहिलेलं आहे आपण, टू वेजेस 6,000 रुपये ट्रेडिंगच्या डेबिट साईडला. त्यानंतर पुढचा आयटम बघा, लक्षात घ्या, परचेस 71,000. ते पण आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटलाच लिहायचे. बघा परचेस 71,000, व्यवस्थित लक्ष द्या सर्वांनी. ट्रेडिंग अकाउंट आहे, ट्रेडिंगच्या डेबिटला टू परचेस 71,000 इनरला लिहा, कारण क्रेडिट साईडला परचेस रिटर्न पण आलेलं आहे. परचेस म्हणजे खरेदी, त्यामुळे ते इनर कॉलमला लिहा 71,000. त्यानंतर पुढं बघा या ठिकाणी कॅश 10,000. कॅश आपली असेट आहे, असेटला बघा लिहिलं आहे का कॅश 10,000 रुपये. व्यवस्थित लक्ष द्या, कॅश बघा, कॅश 10,000 रुपये असेटला लिहिलेलं आहे. त्यानंतर पुढं तिथं आलेलं आहे सेल्स रिटर्न 5,000 रुपये. हे सेल्स रिटर्न सेल्समधनं वजा करा. बघा ट्रेडिंगच्या क्रेडिटला बाय सेल्स लिहिलेला आहे, बाय सेल्स, त्यातनं लेस सेल्स रिटर्न 5,000 रुपये. म्हणजे सेल्समधनं सेल्स रिटर्न लेस करायचे. त्यानंतर पुढं या ठिकाणी
बँक बॅलन्स 40,000 आहे. बँक बॅलन्स असेटला लिहायचं 40,000 रुपये. बँक बॅलन्स बघा असेटला 40,000 रुपये. बँक असेटला 40,000 रुपये. त्यानंतर पुढं बघा इन्शुरन्स 1,000. हे इन्शुरन्स प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायचे बघा. इन्शुरन्स प्रॉफिट लॉसच्या डेबिटला व्यवस्थित लक्ष द्या. टू इन्शुरन्स 1,000 प्रॉफिट लॉसच्या डेबिटला मी दाखवतो, व्यवस्थित लक्ष द्या. टू इन्शुरन्स 1,000 प्रॉफिट लॉसच्या डेबिटला. त्यानंतर पुढं आता लक्ष द्या, असेटच आहे तिन्ही, त्या व्यवस्थित मी एकदम सांगतोय. फर्निचर 34,000, बिल्डिंग 1,20,000, सन्ड्री डेटर्स 1,00,000. हे फर्निचर, बिल्डिंग, डेटर्स हे सगळं असेटला दिसतंय बघा. हे आपल्या असेट आहेत, व्यवस्थित लक्ष द्या बघा. फर्निचर, बिल्डिंग, डेटर्स. फर्निचर बघा 34,000, बिल्डिंग बघा 1,20,000, डेटर्स 1,00,000 आहे. खाली वरती लिहिलं तरी चालतंय, काय प्रॉब्लेम नाही. फक्त डेटर खाली असावं, असेट वरती खाली झालं तरी चालेल. म्हणजे या बिल्डिंग, फर्निचर, डेटर आपल्या असेट आहेत. तिने असेटला डायरेक्ट आउटर कॉलमला, त्याच्यावर ॲडजस्टमेंट नाही म्हणून आउटरला लिहिलेलं आहे. त्यानंतर बघा आता पुढं पहिली स्लाईड झालेली डेटापर्यंत. आता सेकंड स्लाईडमध्ये बघा, लक्षात घ्या, ट्रायल बॅलन्स चालू आहे. बॅड डेट म्हणजे बुडीत रक्कम, सन्ड्री एक्सपेन्सेस खर्च आहे, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, हे तिन्ही बॅड डेट ते ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस प्रॉफिट लॉसच्या डेबिटला. बघा बॅड डेट 1,000 P&Lला, सन्ड्री एक्सपेन्सेस 3,000 P&Lला, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 2,000 P&Lलाच. बघा प्रॉफिट लॉसच्या डेबिटला व्यवस्थित लक्ष द्या. प्रॉफिट लॉसच्या डेबिटला बघा बॅड डेट 1,000, त्यानंतर सन्ड्री एक्सपेन्सेस 3,000 आणि ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 2,000. तिन्ही पण प्रॉफिट लॉसच्या डेबिटलाच पाठवायचं आहे, लक्षात घ्या. डेबिटचे डेबिटलाच पॉईंट आपण पाठवत असतो. त्यानंतर पुढं या ठिकाणी लक्षात घ्या, ओपनिंग स्टॉक 24,000. हा ओपनिंग स्टॉक ट्रेडिंगच्या डेबिटला लिहायचा आहे, लक्षात घ्या. ओपनिंग स्टॉक ट्रेडिंगच्या डेबिटला 24,000 बघा. ओपनिंग स्टॉक ट्रेडिंगच्या डेबिटला सुरुवातीलाच लिहायचा. टू ओपनिंग स्टॉक 24,000 ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. त्यानंतर पुढं या ठिकाणी कॅरेज आउटवर्ड 1,600 रुपये. हे कॅरेज आउटवर्ड आपण प्रॉफिट लॉसच्या डेबिटला लिहायचं आहे. कॅरेज आउटवर्ड बघा प्रॉफिट लॉसच्या डेबिटला 1,600 रुपये. टू कॅरेज आउटवर्ड 1,600 रुपये प्रॉफिट लॉसच्या डेबिटला. त्यानंतर पुढं या ठिकाणी रेंट असेल 1,000 रुपये, ते ट्रेडिंग अकाउंट रेंट प्रॉफिट लॉसच्या डेबिटलाच 1,000 रेंट प्रॉफिट लॉसच्या डेबिटला. बघा टू रेंट 1,000 प्रॉफिट लॉसच्या डेबिटलाच. त्यानंतर पुढं या ठिकाणी कॅरेज इनवर्ड 400 रुपये ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. कॅरेज इनवर्ड ट्रेडिंगच्या डेबिटला 400 रुपये. बघा कॅरेज इनवर्ड ट्रेडिंगच्या डेबिटला 400 रुपये. त्यानंतर पुढं आता शेवटी लास्टला आलेलं आहे बघा, सॅलरी 16,000. ही सॅलरी आपण प्रॉफिट लॉसच्या डेबिटला पाठवायची आहे. सॅलरी 16,000 रुपये प्रॉफिट लॉसच्या डेबिटला. बघा पहिलाच पॉईंट आहे, टू सॅलरी 16,000 रुपये प्रॉफिट लॉसच्या डेबिटला. आता त्यानंतर म्हणजे डेबिटचे सगळे पॉईंट आपण सॉल्व केलेले आहे. डेबिटचे ट्रायल बॅलन्सचे टोटल 4,50,000 आहे. डेबिट सगळं पाठवलं. डेबिट साईड ट्रायल बॅलन्सच्या डेबिटला आलेले पॉईंट एकतर ट्रेडिंगच्या डेबिटला लिहितात किंवा प्रॉफिट लॉसच्या डेबिटला येतात किंवा असेटला. म्हणजे रूल तयार होतोय डेबिट डेबिट असेट. डेबिटला आलेले एक तर डेबिटला येतं किंवा असेटलाच येतं.
एखादा अपवादात्मक सेल्स रिटर्न डेबिटला येतं आपण क्रेडिटला वजा करतो, ड्रॉइंग डेबिटला येतं पण आपण लायबिलिटीला ते वजा करतो. असे दोनच पॉईंट आहेत की जे डेबिटला येतात ते आपण क्रेडिटला किंवा लायबिलिटीला पाठवतो. नाहीतर डेबिटचे पॉईंट एकतर डेबिटलाच येतात किंवा ॲसेटला येतात. आता पुढं महत्त्वाचं लक्षात घ्या, क्रेडिटचे पॉईंट हे पण समजून घ्या. आता हा महत्त्वाचा भाग आहे, थोडाच भाग राहिलेला आहे, लक्षात घ्या. क्रेडिटचे पॉईंट, ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटचे पॉईंट एक तर क्रेडिटला ट्रेडिंगच्या क्रेडिटला येतील. बघा आता क्रेडिटचे क्रेडिटला येतील किंवा लायबिलिटीला. म्हणजे सन्ड्री क्रेडिटर हे लायबिलिटीला लिहायचं, सन्ड्री क्रेडिटर लायबिलिटीला. सेल्स ट्रेडिंगच्या क्रेडिटला. नंतर परचेस रिटर्न हे परचेसमधनं ट्रेडिंगच्या डेबिटला लेस करायचे. कॅपिटल लायबिलिटी साईडला. बिल्स पेबल हे पण लायबिलिटी साईडला, बिल्स पेबल. आणि बँक ओव्हरड्राफ्ट लायबिलिटी साईडला. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो फक्त इथं लक्षात घ्या, सेल्स ट्रेडिंगला येणार आणि परचेस ट्रेडिंगला येणार, बाकी सर्व लायबिलिटी साईडलाच येणार, लक्षात घ्या. म्हणजे एक क्रेडिट साईडचं एक तर क्रेडिटला येतं किंवा लायबिलिटीला येतं, हा महत्त्वाचा रूल लक्षात घ्या. बघा आता एक 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 व्यवस्थित बघू आपण, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हा यामध्ये सन्ड्री क्रेडिटर 56,000 लायबिलिटी साईडला बघा दिसतंय. सन्ड्री क्रेडिटर्स 56,000 रुपये लायबिलिटी साईडला बघा. सन्ड्री क्रेडिटर 56,000 रुपये आहे का लायबिलिटीला, म्हणजे क्रेडिटचं एक तर लायबिलिटीला येतं. त्यानंतर तिथंच लक्षात घ्या, क्रेडिटला आलेलं एक पुढचं बघू आपण मुद्दाम. हे सेल्स 81,000 बघा, ट्रेडिंगच्या क्रेडिटला आलेलं आहे सेल्स 81,000. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला सेल्स बाय सेल 81,000 रुपये. त्यानंतर पुढं या ठिकाणी परचेस रिटर्न दिलेलं आहे. हे परचेस रिटर्न आपण परचेसमधनं लेस करायचं आहे. परचेस रिटर्न बघा 71मधनं 3 गेले 68,000, म्हणजे परचेसमधनं परचेस रिटर्न लेस करायचं आहे, लक्षात घ्या. 71मधनं 3 गेले 68,000 रुपये. परचेसमधनं लेस परचेस रिटर्न, लक्षात घ्या 68,000. आणि तसंच हे 81,000मधनं 5,000 सेल्स रिटर्न वजा केलं की बाहेर 76 जाणार आहे. म्हणजे सेल्समधनं सेल्स रिटर्न वजा करतो आपण, परत आलेला माल, परत केलेला माल असे. तर सेल्समधनं सेल्स रिटर्न, परचेसमधनं परचेस रिटर्न वजा करतो आपण, ते लक्षात घ्या. मग सेल्समधनं 81मधनं 5 गेले 76,000 रुपये आले बाहेर. आता पुढं या ठिकाणी लक्षात घ्या, पुढं आलेलं आहे म्हणजे सेल झालं, त्यातनं सेल्स रिटर्न, परचेस रिटर्न वजा केला परचेसमधनं. आता कॅपिटल महत्त्वाचं 2.5 लाख, हे कॅपिटल म्हणजे भांडवल, हे आपण लायबिलिटी साईडला लिहितो. बघा कॅपिटल या ठिकाणी लायबिलिटी साईडला आपलं कॅपिटल दिसतंय, तुमच्या लक्षात येईल. कॅपिटल लायबिलिटी साईडला 2.5 लाख रुपये महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. कॅपिटल म्हणजे भांडवल, मालकाने व्यवसायात गुंतवणूक केलेली असते. कॅपिटल भांडवल 2.5 लाख रुपये त्या लायबिलिटी साईडला आपण लिहित असतो. त्यानंतर पुढं या ठिकाणी लक्षात घ्या, बिल्स पेबल 20,000 आणि बँक ओव्हरड्राफ्ट 40,000. बिलाद्वारे देणं आणि बँकेचं कर्ज अधिक कर्ज सवलतीचं. बिल्स पेबल लायबिलिटीला येणार, बँक ओव्हरड्राफ्ट पण लायबिलिटी साईडला येणार. बघा लायबिलिटी साईडला या ठिकाणी लायबिलिटी साईडला बिल्स पेबल 20,000, बँक ओव्हरड्राफ्ट 40,000 हे लायबिलिटी साईडला दाखवायचं. बिल्स पेबल आणि बँक ओव्हरड्राफ्ट लायबिलिटी साईडलाच लिहायचं आहे, लक्षात घ्या. आणि मग या ठिकाणी सर्व पॉईंट आपण ट्रान्सफर केलेले आहेत. क्रेडिटचे सुद्धा, क्रेडिटचे पण बँक ओव्हरड्राफ्टपर्यंत पाठवले. आणि मग खाली टोटल ट्रायल बॅलन्सची 4,50,000 4,50,000 दिलेली आहे. आणि मग या ट्रायल बॅलन्समधल्या प्रत्येक पॉईंटचं सिंगल इफेक्ट होतो, लक्षात घ्या. एकच इफेक्ट होतो, सिंगल इफेक्ट होतो. डेबिट साईडचे
ट्रायल बॅलन्सचे पॉईंट एक तर ट्रेडिंगच्या डेबिटला किंवा प्रॉफिट लॉसच्या डेबिटला किंवा असेटला, म्हणजे हा रूल लक्षात घ्या. डेबिट डेबिट असेट आणि क्रेडिट साईडचे पॉईंट एक तर ट्रेडिंगच्या क्रेडिटला किंवा प्रॉफिट लॉसच्या क्रेडिटला किंवा लॅबिलिटीला, म्हणजे दुसरा रूल तयार होतोय. हे रूल तुम्ही लिहायचे. दुसरा रूल बघा, क्रेडिट क्रेडिट लॅबिलिटी महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. डेबिटचं डेबिट डेबिटला किंवा असेटला येतं आणि क्रेडिटचं क्रेडिट क्रेडिट किंवा लॅबिलिटीला येतं. आता खाली आपल्याला त्यांनी ॲडजस्टमेंट दिलेली लक्षात घ्या. पहिली ॲडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक ₹54,000. आपल्याला क्लोजिंग स्टॉक त्यांनी दिलेला आहे ₹54,000, बरोबर. मग हा क्लोजिंग स्टॉक आपण त्याचे 2 इफेक्ट करायचे. ॲडजस्टमेंटचे किती इफेक्ट आहेत? 2 आहेत, लक्षात घ्या. क्लोजिंग स्टॉकचे 2 इफेक्ट. एक तर पहिला इफेक्ट ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि दुसरा इफेक्ट असेट साईडला. ट्रेडिंगच्या क्रेडिटला 54,000 आणि असेट साईडला पण 54,000. म्हणजे क्लोजिंग स्टॉकचे 2 इफेक्ट ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि असेटला. बघा, ट्रेडिंगच्या क्रेडिटला या ठिकाणी बाय क्लोजिंग स्टॉक ₹54,000 आणि ॲसेट साईडला या ठिकाणी लक्षात घ्या क्लोजिंग स्टॉक 54,000. म्हणजे ट्रेडिंगच्या क्रेडिटला पहिला इफेक्ट आणि ॲसेट साईडला दुसरा इफेक्ट. म्हणजे क्लोजिंग ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट होतात, पॉईंटचा सिंगल इफेक्ट येतो. तर या पद्धतीने आपण ॲडजस्टमेंट एकच दिली ती सॉल्व केली क्लोजिंग स्टॉकची. आणि मग खऱ्या अर्थानं आपण ट्रायल बॅलन्स व्यवस्थित ट्रान्सफर केला, ॲडजस्टमेंट एक व्यवस्थित सॉल्व केली. मग खाली प्रिपेअर म्हणजे काय काय तयार करा, कोणत्या अकाउंट तयार करा हे सांगितलं आहे. पहिल्यांदा सांगितलं तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट तयार करायचे, प्रॉफिट लॉस तयार करायचे आणि बॅलन्स शीट कंपल्सरी हे तिन्ही तयारच करायचे. आणि नंतर मग प्रॉब्लेम पोस्टिंग करायचा, ट्रान्सफर करायचा आहे. आता आपण सगळे ट्रायल बॅलन्स ट्रान्सफर केला, त्याचबरोबर एक ॲडजस्टमेंट होती ती पण आपण व्यवस्थित या ठिकाणी सॉल्व केलेली आहे क्लोजिंग स्टॉकची. आता ट्रेडिंग अकाउंट टॅली कसं करायचं ते महत्त्वाचं शिकून घ्या. बघा, लक्षात घ्या, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईड आणि ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईड लक्षात घ्या. ती पुढच्या वेळी आपण क्लिअर करू. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटची टोटल जास्त आहे, लक्षात घ्या. क्रेडिट साईडची टोटल आपली 76,000 आणि 54,000. क्रेडिटची टोटल आहे तुमची 1,30,000. बघा, क्रेडिटची टोटल 1,30,000 आहे, तीच डेबिटला घ्यायची 1,30,000. व्यवस्थित लक्ष द्या, तो मुद्दाम लिहितोय मी. क्रेडिटची 1,30,000 तीच घेतली, डेबिटला 1,30,000. या 400 पासून वरती म्हणजे 1,30,000 वरच्या सर्व रक्कम म्हणजे 24,000, 68,000, 4,000, 6,000 आणि 400. बघा टोटल किती येते आपण ती करू. 24,000 आणि 68,000. 68 आणि 4 72 आणि 20 82 92. 92 आणि 6 4 10. 1,02,400 म्हणजे 1,02,400. आता लक्ष द्या, मी मुद्दाम लिहितो इथं. या ठिकाणी क्रेडिटची टोटल आपली 1,30,000 आहे आणि डेबिटची आली 1,02,400. आणि मग फरक 1,30,000 मधून 1,02,400 गेले, फरक येतोय 27,600. त्याला नाव द्यायचं टू ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन. म्हणजे हा ढोबळ नफा काढला 1,30,000 म्हणजे क्रेडिटमधनं ही डेबिट वजा केली 1,02,400. तर फरक आला आपला 27,600. त्याला नाव द्यायचं टू ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन. हा ढोबळ नफा आपण क्लोज केला. म्हणजे ट्रेडिंगची टोटल कशी केली बघा, क्रेडिटमधनं डेबिट साईड वजा केली, जो फरक आला त्याला नाव द्यायचं टू ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन 27,600. म्हणजे लक्षात घ्या, क्रेडिट 1,30,000, त्यातनं वजा केली डेबिट 1,02,000, फरक आला तुमचा 27,600. त्याला नाव द्यायचं टू ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन.
हाच ग्रॉस प्रॉफिट आता लक्षात घ्या, 27,600 हा जी पी आपण प्रॉफिट लॉसच्या क्रेडिटला ब्रॉड डाऊन करायचा आहे. लक्षात घ्या 27,600 हाच बघा, लक्षात घ्या, तुमच्या लक्षात येईल. इथं वरती मुद्दाम परत दाखवतो, ट्रेडिंगच्या डेबिटला टू ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन 27,600, तोच प्रॉफिट लॉसच्या क्रेडिट साईडला बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन 27,600. डेबिटला कॅरी डाऊन, क्रेडिटला ब्रॉड डाऊन. म्हणजे ट्रेडिंगच्या डेबिटला तो कॅरी डाऊन केला जी पी, आणि तोच जी पी ग्रॉस प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला ब्रॉड डाऊन केला 27,600. आता लक्षात घ्या, पहिलं अकाउंट झालं, जी पी मिळाला, ग्रॉस प्रॉफिट मिळाला, ढोबळ नफा तो प्रॉफिट लॉसच्या क्रेडिटला पाठवला आपण 27,600. आता हाच नफा, आता प्रॉफिट लॉस कसं क्लोज करतोय लक्षात घ्या. 27,600 खाली इथं एक लाईन लक्षात घ्या, ती गेलेली आहे, ती 27,600 खाली लिहायची. म्हणजे प्रॉफिट लॉसच्या क्रेडिटमधनं डेबिट साईड वजा करायची, एवढं लक्षात घ्या. प्रॉफिट लॉसच्या क्रेडिटमधनं डेबिट वजा करायची, क्रेडिटच जास्त आहे. बघा आता लक्षात घ्या, प्रॉफिट लॉसच्या क्रेडिटची टोटल किती येईल तुमची 27,600, मुद्दा मी वरती लिहितोय इथं. आता डेबिटची बघा किती ती 16,000 आणि एक 17,000, 17 आणि 3 20, 20 आणि एक 21, 21 आणि एक 22, 22 आणि 2 24, 24 आणि 24 आणि हे 1600, 25,600. प्रॉफिट लॉसच्या डेबिटची टोटल आली 25,600. मग 27,600 मधनं 25,600 गेले, फरक आला 2,000. त्या 2,000ला नाव द्यायचं टू नेट प्रॉफिट ट्रान्सफर टू कॅपिटल 2,000. लक्षात घ्या, म्हणजे प्रॉफिट लॉसच्या क्रेडिटची टोटल आहे तुमची 27,600, डेबिटची टोटल आहे तुमची 25,600. या 27,600 मधनं 25,600 गेली, फरक आला तुमचा 2,000. हा 2,000 तुमचा नेट प्रॉफिट. बघा डेबिटला टू नेट प्रॉफिट 2,000. हाच नेट प्रॉफिट आपण कॅपिटलमध्ये लॅबिलिटी साईडला ॲड करणार आहे, लक्षात घ्या. म्हणजे 27,600 क्रेडिटची टोटल, तीच डेबिटला घ्यायची 27,600, त्यातनं 25,600 गेले, फरक आला 2,000. त्याला नाव दिलं टू नेट प्रॉफिट, आणि हा 2,000 रुपये नेट प्रॉफिट आपण कॅपिटलमध्ये ॲड करायचा आहे. बघा आता कॅपिटलमध्ये आपण हा नेट प्रॉफिट ॲड करतोय, लक्षात घ्या. म्हणजे प्रॉफिट लॉसला हा टू नेट प्रॉफिट कळला तुम्हाला, क्रेडिटमधनं डेबिट साईड इथपर्यंत सगळी वजा केली, तर फरक आला 2,000. त्याला नाव द्यायचं टू नेट प्रॉफिट. हाच नेट प्रॉफिट आपण कॅपिटल फंडामध्ये ॲड करणार आहोत, लक्षात घ्या. म्हणजे ट्रेडिंगला आपल्याला ग्रॉस प्रॉफिट मिळाला, प्रॉफिट लॉसला आपल्याला नेट प्रॉफिट मिळाला. हाच नेट प्रॉफिट आपण कॅपिटलमध्ये ॲड करणार आहे. बघा आता कॅपिटलमध्ये मुद्दा मी अर्धी स्लाईड ठेवतो, इथं लक्षात येईल तुमच्या. हे नेट प्रॉफिट बघा 2,000 रुपये. पहिल्यांदा कॅपिटल लॅबिलिटी साईडला कॅपिटल बघा 2,50,000, त्यात ॲड आता काढलेला आपण नेट प्रॉफिट 2,000. म्हणजे हा नेट प्रॉफिट कॅपिटलमध्ये ॲड करायचा आहे, एवढं लक्षात घ्या. निव्वळ नफा कॅपिटलमध्ये ॲड करायचा आहे. मग आता आपल्याला लक्षात घ्या, प्रॉफिट बॅलन्स शीट कसं टॅली करायचं आहे. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला बघा 2,50,000 रुपये आहे, त्यात ॲड नेट प्रॉफिट 2,000, टोटल आली 250 अधिक 2, 2,52,000 टोटल आली आपली. 2,52,000 मधनं ड्रॉइंग आपल्याला लेस करायचं आहे. मालकाने पैसे घरी नेलेले आहेत किंवा माल नेलेला असेल, उचल असेल, तर 2,52,000 मधनं 10,000 गेले, फरक आला बाहेर 2,42,000. म्हणजे कॅपिटलमध्ये नेट प्रॉफिट ॲड करायचा आणि ड्रॉइंग लेस करायचं असतं, लक्षात घ्या. मग फरक आला 2,42,000. मग लॅबिलिटी साईडची टोटल बघा 2,42,000 अधिक 56,000 किती येते 48 आणि 50, 2,98,000. 2,98,000 आणि 20,
298 आणि 20 3,18,000 3,18,000 आणि त्यात 40,000 ॲड केलं की 3,18,000 + 40 3,58,000 म्हणजे लॅबिलिटीची टोटल आली 3,58,000. लक्षात घ्या. परत टोटल तुम्ही व्यवस्थित करा नोटबुकवरती. 2 42 56 20 आणि 40 3,58,000 लॅबिलिटीची टोटल आली. तेवढीच तुमची ॲसेट साईडची 3,58,000 टोटल येणं गरजेचं आहे. तरच तुमचा प्रॉब्लेम टॅली झाला आणि मग तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळणार आहेत 12पैकी 12. त्यासाठी बघा लक्षात घ्या. ॲसेटची टोटल बघा 1,20,000 अधिक 34 1,54,000 प्लस त्यात 1,00,000 ॲड केले 2,54,000 2,54,000 आणि 40 2,94,000 2,94,000 आणि 10 3,04,000 3,04,000 अधिक 54,000 3,04,000 आणि ते 54 3,04,000 अधिक 54,000 3,58,000 कारण 54 आणि 4 58 आणि वरचे 3,00,000 म्हणजे 3,58,000 बघा ॲसेटची पण टोटल आलेली आहे. त्यावेळी तुमची ॲसेटची पण टोटल 3,58,000 आले असेल तर तुमचा हा बॅलन्स शीट टॅली झालं, प्रॉब्लेम टॅली झाला आणि व्यवस्थित तुम्ही तो सॉल्व केला. अशा पद्धतीने तुमचं बॅलन्स शीट टॅली होणं गरजेचं आहे. 3,58,000 लॅबिलिटीची टोटल परत एकदा बघा 3,58,000 लॅबिलिटीची टोटल तेवढीच टोटल तुमच्या ॲसेटची तुम्हाला दिसत असेल 3,58,000 म्हणजे ॲसेट आणि लॅबिलिटी इक्वल आली पाहिजे, समान आली पाहिजे तर तुमचा तो प्रॉब्लेम टॅली झाला आहे. अशा पद्धतीने आपण हा तुमचा प्रॉब्लेम आता लक्षात घ्या. परत एकदा मुद्दाम ट्रेडिंग अकाउंट व्यवस्थित बघू आपण म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे तुमचं ट्रेडिंग अकाउंट लक्षात घ्या. त्यामध्ये ट्रेडिंग अकाउंटमध्ये तुम्हाला या ठिकाणी क्लोज कसं करायचं ते सांगितलं आहे. क्रेडिटची टोटल 1,30,000 ती डेबिटला 1,30,000 वरचे फरक वजा केला. GP आला तुमचा 27,600. हाच ग्रॉस प्रॉफिट आपण 27,600 हा ग्रॉस प्रॉफिट आपण प्रॉफिट लॉसच्या क्रेडिटला ब्रॉड डाऊन करणार आहे. मग हा प्रॉफिट लक्षात घ्या. बघा प्रॉफिट लॉस अकाउंट आहे तुमचं. इथं ब्रॉड डाऊन केला आहे GP 27,600 आणि मग 27,600 क्रेडिटमधनं डेबिटची 25,600 गेले. फरक आला 2,000. त्या 2,000ला नाव द्यायचं टू नेट प्रॉफिट. हा नेट प्रॉफिट आपण कॅपिटलमध्ये ॲड करणार आहोत. म्हणजे कॅपिटलमध्ये हा नेट प्रॉफिट आपल्याला ॲड करायचा आहे आणि मग हे कॅपिटलमध्ये ॲड केल्यानंतर बघा लक्षात घ्या बॅलन्स शीट व्यवस्थित. इथं महत्त्वाचं कॅपिटल ॲड नेट प्रॉफिट 2,000 लेस ड्रॉईंग केलं आहे 10,000 मग आउटरला 2,42 आली होती आणि मग लॅबिलिटी साईडची टोटल 3,58,000 तुम्हाला दिसते खाली. तशीच ॲसेटची पण 3,58,000. अशा रीतीने तुमचं बॅलन्स शीट टॅली झालं की तुमचा हा पहिला प्रॉब्लेम व्यवस्थित आपला टॅली झालेला आहे. तर सर्व विद्यार्थ्यांना महत्त्वाची सूचना आहे लक्षात घ्या. अगोदर तुम्ही ट्रायल पहिलाच प्रॉब्लेम तुमच्या टेक्स्टबुकमधला आहे. ट्रायल बॅलन्स व्यवस्थित लिहून घ्या. क्लोजिंग स्टॉकची ॲडजस्टमेंट लिहून घ्या. नंतर तुम्ही या ठिकाणी ट्रेडिंग अकाउंट एक 8-10 ओळीचं तयार करा. प्रॉफिट लॉस 10-12 ओळीचं तयार करा आणि बॅलन्स शीट एक 10-12 ओळीचं तयार करा. इनर आउटर कॉलम व्यवस्थित आखून घ्या. ट्रेडिंग, प्रॉफिट लॉस आणि बॅलन्स शीट व्यवस्थित आखून घ्यायचं आहे. प्रत्येक पॉईंट व्यवस्थित लक्ष देऊन ट्रान्सफर करायचा आहे आणि मग ट्रेडिंगला GP मिळतो आहे, ट्रेडिंग अकाउंटला ग्रॉस प्रॉफिट मिळतो आहे, प्रॉफिट लॉसला नेट प्रॉफिट मिळतो आहे आणि बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला आपण ते कॅपिटलमध्ये NP ॲड करतो आहे. तर अशा पद्धतीने हा पहिला प्रॉब्लेम एकदम व्यवस्थित समजून सांगितलेला आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी हा प्रॉब्लेम व्यवस्थित ऐका.
अगोदर व्यवस्थित या ठिकाणी ही PPT ऐका, प्रॉब्लेम व्यवस्थित बघा, व्हिडिओज व्यवस्थित बघा. काही शंका असतील तर विचारा, परंतु तुमच्याच टेक्स्टबुकमधला हा प्रॉब्लेम व्यवस्थितपैकी आपण छान सॉल्व केलेला आहे. बॅलन्स शीट 358ने आपलं क्लोज झालेलं आहे. कुणाला काही शंका असतील तर विचारा, परंतु सर्वांना माझी एक विनंती आहे की सर्व विद्यार्थ्यांनी हा प्रॉब्लेम एक 4-5 वेळा तुमच्या नोटबुकमध्ये सॉल्व करा. पहिलाच प्रॉब्लेम तुम्ही 5 वेळा सॉल्व केला तर तुम्हाला समजेल कोणता पॉईंट कुठं येतोय आणि ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट कसे केलेत आपण. ठीक आहे, या ठिकाणी आज आपण इथं थांबत आहोत. राहिलेला भाग आपण नंतर अभ्यासणार आहोत. सर्वांनी हा प्रॉब्लेम तुमच्या नोटबुकमध्ये सॉल्व करा. थँक्यू, धन्यवाद.